नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, सरकारी योजनेंमधून जर तुम्हाला लोन हवं असेल तर त्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता, अप्लाय करू शकता. त्यासाठी एक गव्हर्नमेंटने इथे एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे जनसमर्थ पोर्टल. या जनसमर्थ पोर्टलवरती 13 योजना एकाच ठिकाणी ज्या आहेत त्या लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. या 13 योजनेंमधून तुम्हाला लोन जे आहे ते अप्लाय करता येणार आहे. या 13 योजना ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही यासाठी अप्लाय करायचं आहे, तसेच या योजनेमध्ये 4 प्रकारच्या कॅटेगरी आहेत, जे की शैक्षणिक म्हणजेच एज्युकेशन लोन असेल, व्यावसायिक म्हणजे बिझनेस लोन असेल, तसेच कृषी क्षेत्रातील लोन असेल, उपजीविकेवरचे लोन असेल, अशा प्रकारच्या 4 कॅटेगरी सुद्धा ॲड करण्यात आलेल्या आहेत. तर या पोर्टलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या पोर्टलची लिंक आहे जनसमर्थ.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर हे पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे आणि राईट साईडला एक ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही इथे लँग्वेज तुमची इथे चेंज करू शकता. ज्यामध्ये आपण इंग्लिश आहे ती इथे आपण मराठीमध्ये लँग्वेज करूयात आणि सगळी माहिती आपण व्यवस्थितरित्या जी आहे ती इथे समजून घेऊयात. तर इथे मराठी ओपन करूयात. मराठी लँग्वेज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्रेडिट लिंक सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल आहे. ज्या काही सरकारी योजना आहेत त्या सर्व योजना तुम्हाला इथं 13 योजना इथे भेटणार आहेत. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर इथे पाहू शकता क्रेडिट लिंक सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल. सरकारी योजनांसाठी वन स्टॉप डिजिटल पोर्टल आहे, ज्यामध्ये तुमची पात्रता तुम्ही तपासू शकता, ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करू शकता आणि 125 पेक्षा जास्त इथे देयकाद्वारे डिजिटल मान्यतासुद्धा तुम्हाला मिळते. तर इथे 13 योजना आहेत. 4 प्रकारचे इथे कर्ज तुम्हाला मिळतात, ज्यामध्ये 125+ पेक्षा संकेतस्थळातील इथे देयकसुद्धा राहणार आहेत. तर आता कोणकोणत्या योजना आहेत, कोणकोणते कर्ज इथे भेटतात हे इथं आपण पाहूयात. तर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला पहा, पहिले आहे शैक्षणिक कर्ज म्हणजेच एज्युकेशन लोन. तुम्हाला इथे 3 प्रकारच्या योजना आहेत एज्युकेशन लोनमध्ये. पहिली आहे केंद्रीय क्षेत्र व्याज सबसिडी म्हणजे CSIS. त्यानंतर जी दुसरी योजना आहे ज्यामध्ये परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर, ती योजना राहणार आहे. आणि तिसरी जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी योजना आहे ती योजना आहे. भारत आणि भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी पदवी ते PhD पर्यंत कोर्सिंग आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष, अशा प्रकारच्या 3 योजना आहेत. यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पात्रता तपासा यावरती क्लिक करून तुम्ही येथे थोडी माहिती भरून त्यासाठी अर्ज करू शकता. ते आपण पुढे पाहूयात. दुसरी योजना आहे ती म्हणजे इथे दुसरी जी श्रेणी आहे, दुसरी कॅटेगरी म्हणजे कृषी पायाभूत सुविधा कर्ज. यामध्ये कृषी दवाखाने आणि कृषी केंद्र वगैरे असतील त्यांच्यासाठी इथे अर्ज करू शकता. बाकीचे जे काही व्यवस्थापन असतील त्यांच्यासाठी इथे कृषी क्षेत्रात अर्ज करू शकता. त्यानंतर तिसरी श्रेणी आहे, तिसरी कॅटेगरी आहे म्हणजे व्यावसायिक कामासाठी म्हणजेच बिझनेस लोन जर तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्हाला एकूण टोटल 6 योजना आहेत. बिझनेस लोनसाठी इथे जर पाहिलं तर पंतप्रधान पहिली योजना पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम आहे. दुसरी योजना आहे इथे विणकर मुद्रा योजना. तिसरी योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना. चौथी आहे PM स्वनिधी, जे स्ट्रीट वेंडर असतील त्यांच्यासाठी योजना. त्यानंतर 5वी योजना आहे ती म्हणजे म्युच्युअल सफाई कामगारांसाठी. ते अशा प्रकारच्या 6 टोटल योजना आहेत. तुम्ही या इथे पाहू शकता. नवीन व्यवसायासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा तुमचा जर जुना व्यवसाय असेल तो सुद्धा इथे तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर चौथी कॅटेगरी आहे ज्यामध्ये उपजीविकेचे कर्जसुद्धा तुम्ही, जे की दीनदयाळ योजना आहे, त्या दीनदयाळ योजनेसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. अशा प्रकारच्या 4 श्रेणी आहेत आणि टोटल जर तुम्ही पाहिलं तर टोटल 13 योजना इथं दिलेल्या आहेत. 4 श्रेणी कोणत्या? शैक्षणिक कर्ज, कृषी पायाभूत योजना, त्यानंतर व्यवसायासाठी कर्ज, उपजीविकेसाठी कर्ज, अशा प्रकारच्या 4 कॅटेगरी आहेत. आणि सगळ्या योजनांवरती जर तुम्ही क्लिक केलं इथं तर तुम्हाला प्रत्येक ज्या 13 योजना आहेत त्या 13 योजनांची संपूर्ण माहिती तुम्हाला या पोर्टलवरती भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही या पोर्टलवरती योजनाच्या सेक्शनमध्ये सगळ्या योजनावरती क्लिक करा. इथे काय काय माहिती दिली आहे प्रत्येक योजनेमध्ये सगळी माहिती चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला आता एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा. समजा तुम्हाला व्यावसायिक जे कर्ज आहे, बिझनेस लोन तुम्हाला हवं आहे, तर तुम्हाला पात्रता तपासावरती क्लिक करायचं आहे. ज्या कॅटेगरी समजा बिझनेस लोन मी पात्रता तपासावरती क्लिक केलं आहे, व्यवसाय कामासाठीचे कर्ज इथं योजना दिली आहे. इथे मला विचारलं आहे एक योग्य पर्याय निवडा जो तुम्हाला तुमच्या चांगल्या योजनेचे मार्गदर्शन करण्यात मदत करेल.
त्यासाठी ते हातमागविणे कर्ज योजनेसाठी आहे, मॅन्युअल जे सर्व्हिससाठी कर्ज पाहिजे का, स्ट्रीट वेंडरसाठी कर्ज हवं आहे, आणि त्यानंतर इतर व्यवसाय कर्ज. तर मी इतर व्यवसाय निवडतो. जे काही तुमची कॅटेगरी असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. तुम्ही करत असलेल्या प्रस्तावित केलेल्या व्यावसायिक क्रियाकल्पाचा इथे प्रकार निवडायचा. आता प्रकार तुम्ही जो व्यवसाय करत असाल तो जुना आहे का नवीन आहे तो इथे निवडायचा आहे. तर नवीन असेल तर नवीन निवडा, नवीन तुम्हाला व्यवसाय करायचा नवीन निवडा. तुमची 8वी पास असाल तर इथे होय नाही जे असेल ते इथे करा. 8वी पास असेल तर होय करा, अन्यथा नाही करू शकता. त्यानंतर EDP प्रशिक्षण घेतलेलं आहे काय, म्हणजे जो काही एंटरप्रेन्योरशिपचा डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे तर तो तुम्ही केला असेल, 2 आठवड्याचा असतो गव्हर्नमेंटचा, तो जर केला असेल तर होय करा, अन्यथा नाही करून टाका. त्यानंतर खाली या, तुमचे व्यवसायाचे स्वरूप तुम्हाला निवडायचं आहे. उत्पादन किंवा व्यवसाय किंवा सेवा तुम्ही पुरवता का ट्रेडिंग करता, तर जे काही असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. मी व्यवसाय आणि सेवा निवडलं आहे. त्यानंतर तुमचे लिंग इथे पुरुष स्त्री काय असेल ते इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुमची सामाजिक श्रेणी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात, जनरल, OBC, SC ST, त्यानंतर अल्पसंख्याक ते दिलेले आहे. तुम्ही माजी सैनिक आहात का, शारीरिकदृष्ट्या अपंग आहात का. माजी सैनिक असाल किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असाल तर होय करा, नसेल तर नाही करा. तुम्ही ईशान्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश वगैरे, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार जे बेट आहे, डोंगराळ प्रदेश किंवा आदिवासी भागात जर तुम्ही येत असाल तर होय करा, अन्यथा नाही करा. तुमचे स्थान निवडा, तुम्ही शहरी भागात आहात का ग्रामीण भागात आहात. त्यानंतर अर्जदार लाभार्थीचा प्रकार निवडा, तुम्ही वैयक्तिक अर्ज करताय का गैरवैयक्तिक करताय. वैयक्तिक करत असाल तर वैयक्तिक निवडा. त्यानंतर अंदाजे प्रकल्पाचा खर्च, म्हणजे तुमचा जो प्रकल्प असेल, म्हणजे तुम्ही व्यवसायाला जे काही खर्च करणार असाल तर टोटल तुमचा किती खर्च होणार आहे. टोटल समजा तुमचा 10 लाख रुपये खर्च होणार आहे तर तुम्ही इथे 10 लाख रुपये टाका. जर तुमचा टोटल खर्च तुम्हाला लागणार असेल 5 लाख रुपये लागणार असेल तर तुम्ही इथे 5 लाख रुपये टाकू शकता. जसं तुम्हाला जे काही टोटल खर्च होणार आहे किंवा लागणार आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे. समजा मी इथे 10 लाख रुपये टाकतो. आता ही फक्त आपल्याला पात्रता तपासायची आहे आणि त्या पात्रता जर आपण इथे तपासली त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे. तर इथे मी समजा 10 लाख रुपये टाकले. त्यानंतर खाली विचारते तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्त्रोतातून गुंतवणूक करण्याची योजना करत असलेली रक्कम नोंदवा. समजा 10 लाख रुपये खर्च आहे, या 10 लाख रुपयामध्ये मी 2 लाख रुपये लावणार आहे तर ते खाली येणार आहे. तुम्ही किती रक्कम लावणार आहे ती तुम्हाला खाली येणार आहे. जी काही रक्कम तुम्ही लावणार असाल तर ती इथे तुम्हाला टाकायची आहे. मी समजा इथे रक्कम लावणार आहे 2 लाख, तर मी इथे 2 लाख टाकतो. तर आता पाहू शकता मी समजा 2 लाख टाकले, मी 2 लाख लावणार आहे आणि खर्च जो लागणार आहे तो 10 लाखाचा लागणार आहे. तर आता इथे गव्हर्नमेंट काय म्हणते तर आवश्यक कर्जाची रक्कम तुम्हाला किती राहणार आहे 8 लाख रुपये, बरोबर. म्हणजेच तुम्हाला इथे 8 लाख रुपये मिळणारे कर्ज तर इथे चेक करायचं आहे. पात्रता चेक करण्यासाठी तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे आता पहा, अभिनंदन, आम्हाला सापडले आहेत 2 व्यावसायिक कामासाठी कर्ज. आता तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला अशा प्रकारे इथे कर्जाची योजना दाखवली जाईल. आता इथे पहिली योजनेसाठी मी इथे इलिजिबल आहे, ती म्हणजे पंतप्रधान रोजगार निर्मित कार्यक्रम PMEGP साठी मी इथे कमाल पात्रता 8 लाखाची इथे मला रक्कम कर्ज मिळणार आहे. अनुदान जे आहे ते 2.5 लाख रुपये मिळणार आहे आणि मासिक जो EMI राहणार आहे तो 8,110 रुपये जो आहे तो मासिक EMI राहणार आहे. जर तुमचा जशी तुम्ही रक्कम टाकाल तर इथे EMI दाखवेल, अनुदानाची रक्कम, कमाल तुम्हाला कर्ज किती पाहिजे आणि तुम्हाला किती दिवसामध्ये फेडायचं आहे. 15 वर्ष दिलेलं आहे ते तिथे येणार आहे. जसे की खाली जर पाहिलं अजून एक योजना आहे 5 वर्षामध्ये फेडायची, प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY, यामध्ये सुद्धा आता 8 लाख जे आहे ते इथे कर्ज मिळणार आहे. मासिक हप्ता जो राहणार आहे 17,000चा राहणार आहे आणि 5 वर्षात फेडायचं आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल त्याच्यावरती आत्ताच अर्ज करा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, फक्त त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर वगैरे टाकून जो आहे तो अर्ज करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे ही जनसमर्थ पोर्टल आहे. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर नवीन व्हिडिओ जो आपला येईल त्यामध्ये फॉर्म नक्की कसा भरायचा हे आपण दाखवेल. व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.